नमस्कार मित्रांनो, नगर परिषद एक्झाम 2023 करता आज मी महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, मानवी वसाहत आणि पर्यटन। तर चला मग जेवढं शक्य झालं तेवढे पॉईंट्स कव्हर करण्याचा आपण इथे प्रयत्न करूया। तर पहिला प्रश्न दिला आहे, महाराष्ट्रामध्ये गावे आणि खेडेचा निर्देश दर्शवण्यासाठी कोणकोणते शब्द उच्चारले जातात किंवा वापरले जातात? तर खुर्द, बुद्रुक, मौजे, कसबा अशी तुम्ही गावांची नावं ऐकलेली असेल तर लक्षात घ्या की गावे आणि खेडेचा निर्देश दर्शवण्यासाठी खुर्द, बुद्रुक, मौजे, कसबा असे शब्द वापरले जातात। यावरती ऑलरेडी प्रश्न विचारला गेलेला आहे। मग आता एकाच नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही खेड्यांना लहान खेडी असले तर खुर्द म्हटलं जाते आणि जर मोठी खेडी असेल तर बुद्रुक म्हटलं जाते। ओके, लक्षात घ्या। समजा एखाद्या गावाचं नाव आहे शेंदोळा, ओके, सो शेंदोळा खुर्द आणि एक असते शेंदोळा बुद्रुक। म्हणजेच काय लक्षात ठेवायचं आपल्याला की लहान खेडी असेल तर खुर्द म्हणायचं आणि मोठी खेडी असेल तर बुद्रुक म्हणायचं आहे। चला, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीचा शोध 1921 मध्ये कोणी लावलेला होता? तर बघा, हडप्पा संस्कृतीचा शोध दयाराम साहनी यांनी लावलेला होता। तर मोहनजोदडो या संस्कृतीचा शोध राखलदास बॅनर्जी यांनी लावलेला होता। हा शोध त्यांनी कधी लावलेला होता मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। चला तर मित्रांनो, एकापेक्षा जास्त लोकांचा समूह एकत्र येऊन जिथे वस्तींचे केंद्रीकरण होते त्याला काय म्हणायचं? तर सगन म्हणजेच होते केंद्रित वसाहत, म्हणजे जिथं जास्तीत जास्त लोक एकवटलेले आहे। लक्षात घ्या, त्या वस्तीला काय म्हणायचं आहे? त्या वस्तीला म्हणायचं आहे केंद्रित वसाहत। आणि हे कुठं आढळते? विशेषतः दख्खनचा पठार, म्हणजे जिथला भाग ऑलरेडी काय आहे, चांगला आहे, कृषी संपन्न आहे, आपण असं म्हणू शकतो। ऑब्वियसली लोक तिथंच एकत्र येणार आहे। सो दख्खनच्या पठारामध्ये अशा केंद्रित किंवा सघन किंवा केंद्रित वसाहती बघायला मिळतात। असा प्रश्न येईल तुम्हाला। एक किंवा एकापेक्षा जास्त कुटुंब जेव्हा परस्परांपासून थोड्या दूर अंतरावर राहतात त्या वसाहतीला काय म्हणायचं? तर बघा, विखुरलेल्या वसाहती म्हणायचं। आता अलीकडेच आयोगाने पेपरमध्ये विखुरलेल्या वसाहतीवर प्रश्न सुद्धा विचारलेला आहे। मग विखुरलेल्या वसाहती कुठं सापडणार? कोकणमध्ये। कोकणमध्ये का मित्रांनो? कारण बघा, विखुरलेल्या वसाहती ह्या विशेषतः उंच सखल डोंगराळ भाग, घनदाट जंगलांच्या अशा ठिकाणी आढळते। आणि तुम्हाला माहिती आहे कोकणची भूरचना याच पद्धतीची आहे। तर विखुरलेल्या वसाहती आपल्याला कोकणामध्ये विशेषतः दिसेल। चला, आला असेल पॉईंट लक्षात। रस्ता, कालवा, नदी, आता समजा रस्ता चाललेला आहे, यालाच तुम्ही नदी समजा, यालाच तुम्ही कालवा समजा, ओके, आणि याला समुद्र किनारा समजा। तर तुम्हाला काय लक्षात येईल की काठावर अशा वसाहती तुम्हाला बसलेल्या दिसतील। यालाच काय म्हणायचं आहे? रेषाकृती, कारण त्याची डिझाईन ही रेषासारखी असते। तुम्ही याला रेषाकृती किंवा रेखाकृती प्रारूप बनवू शकता। तर असा प्रश्न विचारले जाणार आहे। वाळवंटी व निम ओसाड प्रदेशात, ठीक आहे, जिथं वाळवंट आहे किंवा ओसाड प्रदेश आहे तर या ठिकाणी वसाहतीचे कोणते प्रारूप लक्षात घ्या आढळते? तर बघा, ठोकळा कृती आपल्याला इथे काय आढळते? प्रारूप आढळते। पाठ ठेवून घ्यायचा आहे। वाळवंटातला ळ लक्षात ठेवा आणि ठोकळ्यामधला ळ लक्षात ठेवा। राहत असेल तरी चालेल। तलाव, सरोवरे, आता बघा तलाव आहे किंवा मग एखादं सरोवर आहे, तर किंवा मग एखादी वास्तू आहे, वास्तू म्हणजे एखादी बिल्डिंग वगैरे आहे किंवा इमारत आहे जुनी, तर या ठिकाणी कोणती वसाहत होणार? ऑब्वियसली लोक अशा पद्धतीनं राहणार तिथे। तळाकार किंवा मग वर्तुळाकार आपल्याला प्रारूप तिथं बघायला मिळणार आहे। सिंपल आहे, जसं एक डायग्राम आखून घ्यायची आणि चेक करून पाहायचं। जसं तलाव म्हटलं का समजून घ्यायचं की लोक या पद्धतीनं राहणार आहे, तर कोणतं प्रारूप होणार आहे? गोलाकार किंवा वर्तुळाकार। त्यामुळं मानवी वसाहतीवर प्रश्न जास्त डीपमध्ये नाही राहणार आहे, त्यामुळे हे पॉईंट तुम्ही लक्षात घ्या। ओके, सिंपल लॉजिक लावायचं आणि आन्सर सॉल्व्ह करायचे आपल्याला पेपरमध्ये। पर्वतीय भागामध्ये उताराला अनुसरून, ठीक आहे, उताराला अनुसरून कोणत्या प्रकारची घरे बांधली जाणार किंवा जी रचना असते? तर ऑब्वियसली शिडीच्या आकाराचं काय असणार आहे? प्रारूप असणार आहे मित्रांनो। ओके, सो लक्षात ठेवायचं, शिडीच्या किंवा याला वेदिकायुक्त प्रारूप सुद्धा म्हटलं जाते, लक्षात असू द्या। त्यानंतर पहा, तांडा वसाहती ह्या संस्कृती विशेषतः बंजारा या समुदायाशी संबंधित आहे, लक्षात असू द्या। मोस्ट टाइम फिगर प्रश्न विचारलेला आहे आयोगानं। तांड्यातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे धारावी झोपडपट्टी। नंतर लक्षात असू द्या, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कधीचा आहे? 2 ऑक्टोबर 1980चा आहे। स्वच्छ भारत मिशन अभियान कधीचं आहे? तर हे आहे मित्रांनो 2 ऑक्टोबर 2014चं। नंतर महाराष्ट्रात ग्राम स्वच्छता अभियान संत गाडगेबाबा यांनी राबवले होते, म्हणून लक्षात घ्या ग्राम स्वच्छता अभियानाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? संत गाडगेबाबा यांचं नाव देण्यात आलेलं आहे। तर मला सांगा, ग्राम स्वच्छता अभियान कधी सुरू झालेली आहे? नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। प्रधानमंत्री आवास योजना कधी सुरू करण्यात आली होती? तर 25 जून 2015ला सुरू करण्यात आलेली होती। मित्रांनो, मानवी वसाहत जरी टॉपिक असला परंतु अशा योजना तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकते। इंदिरा गांधी आवास योजना कधी सुरू झाली होती? तर 1985-86 मध्ये इंदिरा गांधी आवास योजना 85-86 मध्ये सुरू करण्यात आलेली होती। तर
मानवी वसाहतीवर आधारित एवढे पॉईंट तुम्ही काय करा, पाठ करून घ्या. चला, पर्यटनाबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन सांगतो, ज्यामधून तुमचा भूगोल पण कव्हर होईल. भारतातील पहिला पर्यटनाचा जिल्हा विचारला तर उत्तर घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला सिंधुदुर्ग. मात्रनाची राजधानी म्हटलं तर लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगर, म्हणजेच जुनं नाव कोणतं होतं, औरंगाबाद. त्यानंतर पर्यटनाचा तालुका कोणाला म्हटलं जाते तर जुन्नर पुणेला म्हटलं जाते, लक्षात असू द्या. महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे तर बघा, परळी वैजनाथ जोड्या लावणीमध्ये येऊ शकते. परळी वैजनाथ बीड, भीमाशंकर पुणे, त्र्यंबकेश्वर नाशिक, इथूनच गोदावरी नदीचा काय आहे, उगम आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, औंढा नागनाथ आहे हिंगोली. त्यानंतर आहे घृष्णेश्वर औरंगाबाद. तर हे पॉईंट पाठ ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रातील अष्टविनायके मी एका ठिकाणी तुम्हाला कव्हर करून दिलेले आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायके बघा मित्रांनो, मोरेश्वर मोरगाव पुणे. त्यानंतर बघा, सिद्धिविनायक सिद्धटेक अहमदनगर, बल्लाळेश्वर पाली रायगड, चिंतामणी थेऊर पुणे, विघ्नेश्वर ओझर पुणे, वरदविनायक महाड रायगड, महागणपती राजनगाव पुणे आणि गिरिजात्मक लेण्याद्री पुणे. पुण्याला बघा 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे 5 अष्टविनायक हे पुण्याला आहे. त्यानंतर बघा, रायगडला आहे 2 आणि अहमदनगरला आहे इथे 1 बघा. तर अहमदनगरला आहे 1. या पद्धतीनं 8 अष्टविनायके हे 3 जिल्ह्यामध्ये आहे. ओके. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे तर बघा मित्रांनो, सप्तशृंगी माता दिंडोरी नाशिक या ठिकाणी आहे मित्रांनो. त्यानंतर रेणुका माता लक्षात घ्या माहूर नांदेड या ठिकाणी आहे. तर तुळजाभवानी तुळजापूर उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये येते. ओके. आणि महालक्ष्मी माता लक्षात असू द्या कोल्हापूरला आहे. तर अशा पद्धतीनं हे 3.5 शक्तिपीठे आहे. अशा पद्धतीनं हे 3.5 शक्तिपीठे आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील प्रमुख थंड हवेची ठिकाणे चिखलदरा अमरावतीला आहे. तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार, जव्हार हे थंड हवेचं ठिकाण पालघर, अंबोली सिंधुदुर्ग, माथेरान रायगडला, महाबळेश्वर पाचगणी म्हटलं तर सातारा. पाचगणीला टेबल लँड म्हणून सुद्धा ओळखलं जाते, लक्षात असू द्या. कोणतं लँड म्हणून ओळखलं जाते, टेबल लँड म्हणून सुद्धा ओळखलं जाते. पन्हाळा कोल्हापूर आणि लोणावळा खंडाळा आहे पुणे. ओके. चला मित्रांनो, त्यानंतर आहे महाराष्ट्रातील प्रमुख गरम पाण्याचे झरे. गरम पाण्याचे झरे पालघरला आहे. उनबदेव सुनबदेव म्हटलं तर जळगाव, उनकेश्वर म्हटलं तर नांदेड पाठ ठेवा. सालबर्डी गरम पाण्याचा झरा अमरावतीला आहे आणि कापेश्वर म्हटलं तर यवतमाळ. मोस्ट टाइम करा. टॉपिक आहे महाराष्ट्रातील प्रमुख धबधबे. तर बघा मित्रांनो, सौताडा हा जो धबधबा आहे तो बीडला आहे. मणुदेवी पाटणदेवी म्हटलं तर जळगाव, सहस्त्रकुंड नांदेड असं लक्षात ठेवा. रंदा अहमदनगर. तर हे महत्त्वाचे प्रमुख धबधबे आहेत, तुम्ही पाठ करून घ्या. मांगीतुंगी हे प्रसिद्ध ठिकाण नाशिक जिल्ह्यामध्ये येते. मोस्ट टाइम करा. ओके. त्यानंतर पहा मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांनी संत ज्ञानेश्वरी निवासी या ठिकाणी सर्वप्रथम कथन केलेली होती. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख लेण्या अजिंठा वेरूळ लेणी जी आहे मित्रांनो, हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येते. अलीकडेच औरंगाबादचं नामकरण हे छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे घारापुरी एलिफंटा लेणी, ज्या की रायगडमध्ये येतात. पांडव लेणी आहे नाशिकमध्ये. कारले भाजे लेणी आहे पुण्यामध्ये. तर खरोसा लेणी आहे लातूरमध्ये. आणि मित्रांनो, सर्वात जुनी लेणी कोणती आहे महाराष्ट्रातील तर ती आहे पितळखोरा लेणी, जी की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येते. तर शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय उद्याने. तर ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येते. गुगामल म्हटलं तर अमरावती, पेंच म्हटलं तर नागपूर आणि चांदोली हे 4 जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी. आणि बोरवली हे अभयारण्य आहे मित्रांनो मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे पॉईंट मानवी वसाहत आणि पर्यटनावर आधारित. हे लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा, कारण आपल्याला कुठलाही वेळ वाया न घालवता फास्टमध्ये लेक्चर घेण्याची गरज आहे. ओके. तर तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.